बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या माघारी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्यामायेचा बाजार प्राण्यामायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही नाही कुणाचे कोणी या संपूर्ण विश्वामध्ये तो भगवंत सोडला तर आपलं कोणीही नाही. म्हणून का ज्यावेळेस नेण्या करता येणार आहे त्यावेळेस भगवंत सोडलं तर दुसरं कोणीही आपल्याला सोडवणार नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. कारण जन्माला तर प्रत्येक जीव येणार आहे. माणसाला जन्माला येण्याचे सुद्धा काही कारण आहेत. मग माणूस जन्माला कसा येतो तर पहिलं कारण म्हणजे पाप आणि पुण्य. आपलं पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्याचा जन्म मिळतो. पाप पुण्य समान समे तरी जे पाविजे कर्मभूमी. दुसरं कारण असं आहे आपलं कर्म. आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो. कारण कर्म ही प्रत्येकाला भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. तिसरा म्हणजे योगायोग. जसं योगायोगाने आंधळ्याच्या हातात कावळा येतो तसं योगायोगाने आपल्याला पुढचा जन्म मिळतो. त्याच्यानंतरचं कारण आहे वासना. मरणाच्या वेळी जशी वासना असेल तसा पुढचा जन्म मिळतो. कारण जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. जन्मभर त्याने एका हरणीला सांभाळलं. मरणाच्या वेळी सुद्धा तो तिचीच काळजी करत होता, तिचाच विचार करत होता. म्हणून पुढचा जन्म सुद्धा त्याला सुद्धा हरणीचा मिळाला. म्हणजे पुढचा जन्म सुद्धा आपल्याला वासनेनुसार जन्म मिळत असतो. असंच एक ऋषी आता अंतकाळ जवळ आला. त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना सांगितलं की ज्या वेळेस मी मरेल मी गेल्याच्या नंतर जर पखवाज मृदुंग वाजण्याचा जर आवाज आला तर असं समजायचं की मला शांती मिळाली. ठरल्याप्रमाणे काही दिवसानंतर ऋषी गेल्याच्या नंतर आता अंत्यविधी झाला परंतु मृदुंगाचा आवाज काय आला नाही. सर्व शिष्यांनी विचार केला आता हे कुणाला सांगावं की नाही कुणाला विचारावं हा सुद्धा ते विचार करत होते. परंतु त्यांनी कुणालाही विचारलं नाही. काही दिवसांनी त्याच आश्रमात एक महाराज आले. त्यांना वाटतं हे महाराज ज्ञानी दिसतायत म्हणून त्यांनी सर्व हकीकत महाराजांना सांगितले की हे बघा महाराज आमचे गुरुजी ज्या वेळेस गेले त्यावेळेस त्यांनी जाताना अगोदर सांगितलं की मी गेल्याच्या नंतर जर मृदुंग वाजण्याचा आवाज आला तर असं समजायचं की माझ्या आत्म्याला शांती मिळाली. परंतु तसा काही आवाज आला नाही. त्यावेळेस गुरुजी म्हटले त्या महाराजांनी विचारलं की ज्या वेळेस तुमचे गुरुजी गेले त्यावेळेस ते कुठे होते. त्यांनी त्यांची रूम दाखवली. दाखवल्याच्या नंतर सांगितलं ज्या वेळेस गेले त्यावेळेस काय करत होते तर त्यांनी सांगितलं ते झोपलेले होते. महाराज देखील त्या ठिकाणी झोपले. झोपल्याच्या नंतर समोर एक खिडकी दिसली. महाराजांनी विचारलं का हो ज्या वेळेस तुमचे गुरुजी गेले त्यावेळेस ती खिडकी कशी होती. त्यांनी सांगितलं उघडी होती. खिडकी उघडायला लावली आणि उघडल्याच्या नंतर खिडकीच्या बाहेर एक बोराचं झाड होतं. त्याला एक बोर दिसलं. आता बोर दिसल्याच्या नंतर हे तेच बोर महाराजांना सुद्धा दिसलं. त्यांनी ते बोर आणायला लावलं आणि ते बोर फोडलं. फोडल्याच्या नंतर त्यात एक आळई होती. त्या महाराजांचा जो जीव आहे तो त्या बोरामध्ये गुंतला म्हणून ते बोर खाण्यासाठी त्यांना आळईचा जन्म मिळाला. ते बोर जसं फोडलं तसं ती आळई मरण पावली आणि मरण पावल्याच्या नंतर त्या ठिकाणी मृदुंगाचा आवाज आला. म्हणजे मृदुंगाचा आवाज आला आणि मग सर्व शिष्यांना कळलं की आता आपल्या महाराजांच्या आत्म्यास शांती मिळाली. म्हणजे बोरामध्ये जीव गुंतला म्हणून ते खाण्यासाठी आळईचा जन्म मिळाला. म्हणून मरणाच्या वेळी जशी वासना असेल तसा पुढचा जन्म मिळत असतो. असे आपल्या जन्माचे कारण आहे. म्हणून प्रत्येक जीव जन्माला येणार आहे आणि प्रत्येक जीव जाणार आहे. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण करा. कारण मरण हे कोणालाही चुकत नाही. तुम्हालाही नाही आणि मलाही नाही. या जीवनामध्ये तुमचाही भरोसा नाही आणि माझा सुद्धा नाही. तुझा